मुंबई शहराची वाढती गर्दी पाहता महाराष्ट्र सरकारनं नवी मुंबई नावाचं शहर वसवण्याचा निर्धार केला आणि 1971-72 साली नवी मुंबईतल्या भूमिपुत्रांच्या जमिनी हस्तगत केल्या। मोठ्या मनानं या जमिनी त्यागला आणि इथल्या भूमिपुत्रांच्या त्यागातून नवी मुंबई शहर वसलं। इथे अनेक प्रश्न निर्माण झाले आणि ज्या पद्धतीनं इथली लोकवस्ती वाढू लागली, इथे निर्माण झालेल्या शिक्षणाच्या प्रश्नासाठी एक मोठं व्यक्तिमत्व उभं राहिलं, अर्थात गुरुवर्य बाळाराम पाटील। इथल्या स्थानिकांना, स्थानिक भूमिपुत्रांना, त्याचबरोबर इथं स्थायिक होणाऱ्या बाहेरून आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मूलभूत शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते आदरणीय गुरुवर्य बाळाराम पाटील साहेब। 40 वर्षापूर्वी गुरुवर्य बाळाराम पाटील या शैक्षणिक संकुलाची स्थापना करून गोरगरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाचं काम, शिक्षण देण्याचं कार्य आदरणीय गुरुवर्य बाळाराम पाटील यांनी केलं आणि त्यांच्या पश्चात हा शिक्षणाचा जो गाडा आहे, हा जो शिक्षणाचा रथ आहे, तो पुढे नेण्याचं कार्य या संस्थेचे चेअरमन आणि नवी मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक सुनील पाटील साहेब करतायत। आपण पाहतो की कोकण दर्पणच्या ह्या राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये आपण त्यांना शिक्षण रत्न हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवतोय। कोकण दर्पणचा 15वा वर्धापन दिन आणि या निमित्तानं नवी मुंबईमध्ये संपन्न होणाऱ्या ह्या सोहळ्यामध्ये आपण साहेबांना गौरवणार आहोत। आपल्या सोबत आहेत आदरणीय सुनील पाटील साहेब। साहेब नमस्कार। कोकण दर्पणच्या वर्धापन दिनानिमित्त, 15व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा संपन्न होते नवी मुंबईत आणि गुरुवर्य बाळाराम पाटील संस्थेला, आपण शाळेला राज्यस्तरीय शिक्षण दर्पण पुरस्कार देऊन आपणास हा गौरव देऊन आम्ही गौरवित आहोत। काय प्रतिक्रिया व्यक्त कराल एकूणच आणि काय भावना व्यक्त कराल? सर्वप्रथम कोकण दर्पण आपला वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत। या निमित्त आपल्याला कोकण दर्पणच्या पुढील वाटचालीसाठी मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपण आमच्या संस्थेला गुरुवर्य बाळाराम पाटील विद्यावर्धिनी संस्थेला जो पुरस्कार, शिक्षण पुरस्कार देत आहेत, ते खरोखरच आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय आनंदाचा आता क्षण असेल। मी सर्वप्रथम कोकण दर्पणचा मी आभार मानेन आणि शिक्षण संस्था सुरू असताना आदरणीय माझे वडील गुरुवर्य बाळाराम पाटील हे शिक्षक असताना शिक्षक पेशेतून ज्या वेळेला ते निवृत्त झाले, त्यावेळेला या नवी मुंबई परिसरामध्ये एक डेव्हलपमेंट या ठिकाणी सुरू होते आणि ते त्यांच्या मनामध्ये एक संकल्पना आली की ह्या परिसरामध्ये ही वाढती लोकसंख्या या ठिकाणी भविष्यामध्ये येणार आहे आणि अशा वेळेला या ठिकाणी शिक्षणाच्या ज्या स्कूल आहेत, शाळा ज्या आहेत त्या अपुऱ्या पडणार आहेत। त्या अनुषंगानं ज्या वेळेला ते निवृत्त झाले त्यावेळेला सर्वप्रथम जे निवृत्तीचं जे त्यांना जो फंड मिळाला तो संपूर्णपणे त्याने सिडकोमध्ये जमा करून भूखंड पहिल्यांदा ताब्यात घेतला आणि त्या ठिकाणी एक कन्या शाळा म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली। भविष्यामध्ये या ठिकाणी असणाऱ्या याला मुली ज्या आहेत, ग्रामीण भागातल्या ज्या मुली आहेत, त्या शिक्षणामध्ये पुढे वाटचाल करत नव्हत्या, कारण शिक्षण घेण्यासाठी लांब 2-2, 4-4, 5-5 किलोमीटर त्यांना जावं लागत होतं आणि अपुरी सगळी व्यवस्था या ठिकाणी त्यावेळेला होती आणि त्यामुळे शिक्षणापासून मुली जास्त वंचित राहायच्या। ही त्यांना ते वडिलांना आमच्या खंत होती, मुलींनी शिकलं पाहिजे। जर मुलगी जर घरामध्ये शिकली तर अनेक घराचा ते उद्धार करू शकते, या अनुषंगाने त्यांच्या मनामध्ये एक संकल्पना आली आणि कन्या शाळा म्हणून त्या ठिकाणी सुरुवातीला त्यांनी सुरू केली आणि मग त्यानंतर जी सुरू झाल्यानंतर अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला। आजूबाजूच्या मुली या ठिकाणी शाळेमध्ये येऊ लागल्या आणि एक चांगलं वातावरण होत असताना शासनाने सहशिक्षणाची अट घातली आणि त्यामुळे मुलं आणि मुलं सहशिक्षण या ठिकाणी सुरू केलं आणि अतिशय चांगल्या वाटचालीमध्ये या ठिकाणी गुरुवर्य बाळाराम पाटील विद्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी आजूबाजूची सगळी मुलं या ठिकाणी शिक्षण घेऊ लागले। शिक्षण घेत असताना संस्थेचं एकच उद्देश होतं, वडिलांचं एकच संकल्पना होती, गरीबातला गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये ही त्यांच्या मनामध्ये एक शंका होती आणि अतिशय गरीब घरातली मुलं या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत। काही मुलांना तर गणवेश देखील घेता येत नाही, अशी परिस्थिती असताना त्यांना स्वतः शिक्षकांना या ठिकाणी मार्गदर्शन करून ज्या ठिकाणी बाहेरून येणारे कुटुंब जे आहेत उदरनिर्वाहासाठी या ठिकाणी येत आहेत, ती मुलं शिक्षणापासून वंचित आहेत, अशा मुलांना आपल्या शाळेमध्ये घेऊन या असे शिक्षकांना सातत्याने सांगत असतात आणि शिक्षकही तितकीच मेहनत घेऊन त्या ठिकाणी त्या कुटुंबांना भेटून त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमध्ये त्यांना विना फीज प्रवेश दिला, त्यांना गणवेश दिले आणि त्यांना शिक्षण कसं भविष्यामध्ये ते उद्या आपल्या पायावर उभे राहतील या अनुषंगाने ही वाटचाल वडिलांच्या विचाराने हे आज वडील हयात नसले तरी त्याची जी संपूर्ण जबाबदारी आहे, ती शाळेची जबाबदारी आता माझ्यावर, माझ्या सहकार्यांवर सगळं येऊन पडले आणि निश्चितच भविष्यामध्ये
एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण देण्याचं काम आम्ही या संस्थेच्या माध्यमातून करणार. आता सध्या मराठी मीडियम 10वीपर्यंत आणि इंग्रजी माध्यम 10वीपर्यंत आहे. 12वीपर्यंत आम्ही कॉलेज सुरू केलं आणि हॉटेल मॅनेजमेंट देखील आहेत. आणि भविष्यामध्ये एक उच्च शिक्षण या ठिकाणी या विद्यार्थ्यांना मिळावं, या ठिकाणी डिग्रीपर्यंत शिक्षण मिळावं, लॉ कॉलेज असावं, उच्च शिक्षण या ठिकाणी कसं देता येईल या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. निश्चितच माझे सर्व सहकारी आणि शिक्षक वर्ग आता अतिशय चांगल्या मेहनतीने या ठिकाणी शाळेच्या या माध्यमातून काम करत आहेत आणि शाळेचा रिझल्ट देखील 100% या ठिकाणी दरवर्षी लागत आहे. आणि त्याचं सर्व श्रेय वडिलांचं जे शिकवण होतं, आदर्श होता तो शिक्षकांनी या ठिकाणी घेतलेला आहे. आणि त्या अनुषंगानं प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी आपल्या शाळेतला विद्यार्थी माझा विद्यार्थी म्हणून या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं शिक्षण देऊन पुढील या ठिकाणी वाटचाल या ठिकाणी संस्थेची जी आहे त्या अतिशय यशस्वीरित्या पार पडण्याची आम्ही जबाबदारी घेतलेली आहे. नक्कीच सर, आपण पाहिलं की 40 वर्षापूर्वीचा तो काळ होता आणि त्यावेळेस शाळा सुरू करणं, एखादी शिक्षण संस्था सुरू करणं हे फार जिकिरीचं, आव्हानात्मक आणि अडचणीचं होतं. कारण अनेक विद्यार्थी तुर्भे शाळेमध्ये जायचे, बेलापूर शाळेमध्ये जायचं आणि अशा पद्धतीचा निर्धार करून सेवानिवृत्तीचा मानधन सिडकोला देऊन भूखंड घेणं म्हणजे एवढा मोठा त्याग साहेबांचा होता. आणि त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाजातल्या प्रत्येक घटकासाठी त्यांनी हे केलेलं आहे. काळ बदललेला आहे, आता शिक्षणाची आव्हानं देखील बदललेली आहेत आणि ही आव्हानं आता तुमच्या समोर आहेत. कारण बाबांचा वारसा तुमच्याकडे आलेला आहे आणि हा शिक्षणाचा रथ चेअरमन म्हणून आपण पुढे सांभाळताय. पुढील कोणती आव्हानं पाहताय तुम्ही आणि कशा पद्धतीनं उच्च शिक्षणाची दारं देखील खुली करणार आहात? आपल्याला या ठिकाणी माहिती आहे, नवी मुंबई परिसरामध्ये या ठिकाणी या संस्था शैक्षणिक संस्था या ठिकाणी आलेल्या आहेत त्या बऱ्याचशा संस्था या त्या व्यावसायिक दृष्टिकोनातून या ठिकाणी त्यांच्याकडे पाहिले जातं. परंतु या ठिकाणी ग्रामीण भागाच्या ज्या संस्था आहेत, उदाहरणार्थ आमच्या गावची एक गुरुवारी बाळांपटे विद्यालय, बेलापूरची विद्याप्रसारक हायस्कूल, नेरूळमधले येणार भगत वगैरे वगैरे या शाळा ज्या प्रकल्पग्रस्तांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये या व्यावसायिक शाळा नसून गरीबातल्या गरीब मुलांना या ठिकाणी कसं शिक्षण देता येईल या दृष्टिकोनातून त्या विचाराने त्या शाळा चालू ठेवलेल्या आहेत. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण, उच्च दर्जाचं शिक्षण या ठिकाणी देण्याचा प्रत्येक शाळेच्या माध्यमातून केला जातं. आमच्या शाळेमध्ये पण आम्ही अतिशय गरीबातले गरीब विद्यार्थी ज्यांना फी भरता येत नाहीत, त्यांना गणवेश घेण्याची त्यांचे वडिलांची त्या ठिकाणी कुटुंबाची जी परिस्थिती अशी आहे, अशा विद्यार्थ्यांना आपण स्वतः गणवेश आणि पुस्तकं वगैरे देऊन या ठिकाणी त्यांना शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि वडिलांची ती संकल्पनाच होती, कुठल्याही गरीबातल्या विद्यार्थी म्हणजे कुठल्याही जाती धर्म पंथाचा कुठलाही असो त्या ठिकाणी तो शिक्षणापासून वंचित राहून हे त्यांचं एक वाक्य असायचं. नेहमी आपल्या भाषणामध्ये बोलायचं की या ठिकाणी हे जे ओसाड माळरान आहे, या ओसाड माळरान जिवंत काळ्या फुलाव्यात हे त्यांचं एक स्वप्न होतं. आणि त्या दृष्टिकोनातून जे वटवृक्ष छोटं वृक्ष त्या ठिकाणी लावलं होतं, आज ते वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि भविष्यामध्ये ही संपूर्ण जबाबदारी आमच्यावर या ठिकाणी येऊन पडलेली आहे. आणि निश्चितच या ठिकाणी उच्च शिक्षण कसं देता येईल आणि कमीत कमी खर्चामध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी कसं शिक्षण घेता येईल या दृष्टिकोनाचा आमचा निश्चय आहे आणि निश्चितच ती पुढे वाटचाल आम्ही करणार आहोत. नक्कीच साहेब, निमित्त आहे कोकण दर्पणचा 15वा वर्धापन दिन. बाबांची जयंती कालच संपन्न झालेली आहे आणि लगेचच एक 8 दिवसामध्ये त्या आपल्या संस्थेला राज्यस्तरीय शिक्षण दर्पण पुरस्कार मिळतोय. कोकण दर्पणच्या ह्या वाटचालीला वर्धापन दिनानिमित्त काय शुभेच्छा द्याल? 15वा वर्धापन या ठिकाणी आमच्या संस्थेची जे शैक्षणिक वाटचाल आहे यशस्वीरित्या या ठिकाणी आम्ही सुरू ठेवलेली आहे. आणि कोकण दर्पणचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानेन का या नवी मुंबई परिसरामध्ये या महाराष्ट्राच्या या कोणाकोपऱ्यामधून आपल्याला आमच्या संस्थेचे आपण शैक्षणिक दृष्ट्या जे पुरस्कार आपण देणार तर आमच्या शाळेची आपण निवड केलेली आहे. मी कोकण दर्पणचा या 15वा वर्धापन दिनानिमित्त मी कोकण दर्पणचं मनापासून आभार मानतो आणि पुढील वाटचालीसाठी कोकण दर्पणला मी शुभेच्छा देतो आमच्या संस्थेच्या वतीनं आणि माझ्या वतीनं. धन्यवाद. हे होते नवी मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक सुनील पाटील साहेब. गुरुवारी बाळाराम पाटील शिक्षण संस्थेचे ते चेअरमन आहेत, अध्यक्ष आहेत. गुरुवारी बाळाराम पाटील विद्यालय दारावे खऱ्या अर्थानं नवी मुंबईच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये एक माणिक हिरा म्हणून अंकित झालेला आहे. गुरुवारी बाळाराम पाटील साहेबांची जी तळमळ आहे, सर्वसामान्य विद्यार्थ्याला शिक्षण मिळालं पाहिजे, म्हणजे ओसाड रानावरती कळ्या फुलल्या पाहिजेत, जिवंत कळ्या फुलल्या पाहिजेत. म्हणजे कळ्या जरी फुलल्या तर त्याच्यामध्ये जिवंत असला पाहिजे. समाजासाठी लढण्याचा, उभं राहण्याची ताकद त्याच्यामध्ये एक आपण निर्माण केली पाहिजे. हा निर्धार, हा त्याग, ती सामाजिक बांधिलकी, सामाजिक जाणीव गुरुवारी बाळाराम पाटील साहेबांनी प्रत्येक सदस्यामध्ये जिवंत केली. आणि हीच जाणीव, हीच जबाबदारी आदरणीय सुनील पाटील साहेब ह्या संस्थेच्या माध्यमातून पुढे नेताना दिसत आहेत. कोकण दर्पणच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त त्याला देण्यात येणारा
राज्यस्तरीय शिक्षण दर्पण पुरस्कार हा आपल्या संस्थेला आम्ही देतोय. अतिशय गौरवसर आम्हाला वाटतोय. तर या निमित्तानं आपली जी काय वाटचाल आहे, बाबांचं जे काय स्वप्न आहे, उच्च शिक्षणाचा जो काय आपला संकल्प आहे, हा लवकरच पूर्ण होईल अशा सदिच्छा आम्ही या निमित्तानं व्यक्त करतोय. आपण कोकण दर्पणचा हा शिक्षण दर्पण पुरस्कार स्वीकारलात त्याबद्दल मनापासून आभार, धन्यवाद.